ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेआधीच लोकसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ। बिहारमधील मतदार यादी फेरतपासणीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक। 3 वेळा लोकसभा तहकूब। गुजराती पांड्याचा मुंबई महानगरपालिकेवरती दरोडा। मनसेने लावले मुंबईमध्ये होर्डिंग्स। कचरा वाहतुकीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचाही मनसेचा दावा। रोहिणी खडसेंकडून पती प्रांजल केवलकरांसोबतचा फोटो पोस्ट। कायद्यावरती आणि पोलीस यंत्रणेवरती माझा पूर्ण विश्वास। योग्य वेळी सत्य बाहेर येईल, पोस्टमध्ये उल्लेख। माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये आज भेट होण्याची शक्यता। कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा जोर। अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर निर्णय होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरील भेटीनंतर युतीच्या चर्चांना वेग। मराठीचा मुद्दा आणि कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसणाऱ्या बंधूंनी निवडणुकीतही एकत्र लढावं, कार्यकर्त्यांची इच्छा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पंतप्रधान मोदींसोबत झाली बैठक। प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पहिलीच भेट। महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाची दिली माहिती। सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये तणाव। भाजप पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेकडून पक्षप्रवेशाचं प्रलोभन। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश लांबणीवर। 1 ऑगस्ट नंतर झाला भाजपमध्ये कधीही प्रवेश होईल, गोरंट्याल यांची माहिती। हिंगोलीचे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहांचा फोन। शहांच्या फोनमुळे राजकीय चर्चांना उधाण। नव्या राजकीय बांधणीची ही चर्चा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये। ऑगस्टमधील नियोजित आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानाची केली पाहणी। 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन। 26 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। जून पासून योजनेचा लाभ थांबवण्याची आदिती तटकरेंची माहिती। निवडणुकीआधी सरसकट लाभ, निवडणुकीनंतर मात्र संख्येला कात्री। शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेट्टेंची आत्महत्या। राहत्या घरी गळफास लावून जीव संपवला। आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलीस तपास सुरू। नाशिकच्या पुरोहित संघामध्ये वाद। गंगा गोदावरी पंचकोटी संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून बाचाबाची। रामतीर्थ परिसरामध्ये तणाव, पोलिसांची मध्यस्थी। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे। पाणीपातळीमध्ये वाढ, 35 फुटांवरती पाणी पातळी। नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातले रस्ते वाहतुकीसाठी बंद। काही गाड्या पाण्यामध्ये अडकल्या। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। पैठणच्या जायकवाडीतला पाणीसाठा 83% पण मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच। मागील 2 महिन्यामध्ये मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये जेमतेम जलसाठा असल्यानं चिंता वाढली। आठवडाभर तुफान झोडपल्यानंतर आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता। काही जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज। संभाजीनगरमध्ये मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणाचा जोगेश्वरी धबधब्यामध्ये बुडून मृत्यू। बुडत असलेल्या भावाला वाचविले पण स्वतः हर्षदीप बुडाला। नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये 3 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू। खेळत असताना खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 8 वर्षीय मुलांचा मृत्यू, तर भंडाऱ्यामध्ये 3 वर्षाचा चिमुकला नाल्यात वाहून गेला।
कोल्हापुरातल्या नांदणी इथल्या हत्तीण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। हत्तीणीला नेण्यासाठी वनताराचे पथक कोल्हापुरात ठिय्या मांडून नागरिकांचा मोठा विरोध। आज श्रावणातला पहिला सोमवार, राज्यातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मंदिर प्रशासनही सज्ज। भारताच्या सुरक्षेसाठी चिंतेची बातमी। बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये व्हिसा फ्री प्रवेश। दोन्ही देशांमधील डिप्लोमॅट आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रवेशासाठी व्हिसाची गरज नसणार। ISI कडून लेडी ब्रिगेड स्लीपर सेलचा वापर, मुलींचं धर्मांतर करून दहशतवादी कारवायांसाठी वापर, तपास यंत्रणांची धक्कादायक माहिती।